सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवाचे ते भयानक नाटक बघताच आता रमा आणि अक्षय बेडरूममध्ये आलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, काय केलं या मुलीने, आपण काय सिद्ध करायला गेलो आणि या मुलीने काय केलं. रमा म्हणते की थांबा, मी त्या रेवासोबत बोलून येते. तेव्हा अक्षय रमाचा हात धरतो आणि म्हणतो की काय करतेस तू, बोलून काहीही उपयोग होणार नाही, उलट आपणच तोंडावर पडू. तर रमा म्हणते, मग आता आपण काय करायचं, मी तर सगळे करून आता थकले आणि यामधून मला आता बाहेर यायचंय. रमा म्हणते की एवढ्या खालच्या थराला जाऊन एखादा माणूस कसा वागू शकतो, काय करायचं आता आपण. अक्षय म्हणतो की रमा, आपण आता यातूनही काहीतरी मार्ग काढू, नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. पण मला एक प्रश्न पडतो, ती रेवा खरंच प्रेग्नंट नव्हती ना. तर अक्षय म्हणतो की नाही, आपल्याला माहिती आहे ती नाटक करते. तर रमा म्हणते हो, ती नाटकच करते. रमा म्हणते की खरं तर हे तिच्या अगोदर येऊन आपण घरच्यांना सांगायला हवं होतं. तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे, हे आपल्याला कळलंच नाही. रमा म्हणते की आणि आई आजी आता तिच्यावरती ती जे काही बोलेल ना तेच विश्वास ठेवते, कारण आई आजीला मी आता नकोशी झाली आणि मला आता काय करावं काहीच सुचत नाही, असे रमा अक्षयला बोलते. रमा म्हणते की या सगळ्यांमध्ये आता आपण दोघांनी पुढे काय करायचं. इकडे आता आरती अभ्याला म्हणते की अभिषेक ही काय होऊन बसलं. अभ्या म्हणतो की आपल्या घरात हे काय चाललंय ना तेच काही कळत नाही. अभ्या म्हणतो की आरती, मी रामाला सांगत होतो की काय गरज होती तिकडे जायची, पण ती काहीतरी बालिशसारखं वागून बसते आणि त्यामुळे झालेला परिणाम आपल्या सर्वांना भोगावा लागतो. आरती म्हणते की रेवा मला आवडत नाही, हे खरं आहे अभि, पण अशी परिस्थिती कुणावरच येऊ नये. आरती म्हणते की आपण गेलो या दुःखातून आणि दुःख काय असतं ना हे मला माहिती आहे. अभ्या म्हणतो की अक्षयला हेच समजत नाही की ही एवढी छोटी गोष्ट नाहीये. आरती म्हणते की रेवा जर प्रेग्नंट असेल आणि यामध्ये जर तिचं बाळ गेलं असेल तर यामध्ये मी रामाची कशी साथ देऊ अभि. इकडे आता रेवा तिच्या आईला फोन करते आणि म्हणते की मम्मा, आता माझी काळजी करायची काही गरज नाही आणि आता मी हे नाटक थांबवलंय. तेव्हा मानिनी म्हणते की काय बोलतेस रेवा तू हे. मानिनी म्हणते काय झालं. तर रेवा म्हणते मी तुला सगळं सांगते आणि घडलेली रिसॉर्टमधील सर्व हकीकत आता रेवा मानिनीला सांगत असते. जेव्हा अक्षय आता रेवासमोर आला तेव्हा मी या जगातील सर्वात दुर्दैवी माणूस आहे, जो बेबी मूनसाठी आलाय खरा, पण त्याला त्याचा हनीमूनच माहिती नाही. हे बोलणे ऐकताच रेवाने सांगितलेले असते की अक्षय, मी प्रेग्नंट नाही आणि मी तुझ्या प्रेमासाठी खोटं बोलले. आणि त्यानंतर अक्षयने आणि रमाने कसा तिचा त्या बोलण्याचा व्हिडिओ काढला हे सर्व आता रेवा मानिनीला सांगते. तर अक्षय म्हणतो की तुझं हे जे काही चाललंय ना ते सगळे नाटकं आहेत, हे मला अगोदरच माहीत होतं आणि म्हणून तुझ्या तोंडातून वदवण्यासाठी आम्ही हे सर्व नाटक केल्याचे अक्षय रेवाला सांगतो. आणि त्या क्षणी रेवाला मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर अक्षय जेव्हा घरी आला तेव्हा आई आजीने अक्षयच्या कानामागे देत सांगितले की अक्षय आणि रेवाचं मिसकॅरेज झालंय. ही सर्व आता रेवा ही मानिनीला सांगत असते. मानिनी म्हणते की अगं, पण ते रक्त कुठून आणलंस तू, टोमॅटोचा सॉस आणला की काय. तेव्हा रेवा म्हणते की टोमॅटोचा सॉस आणि रक्त हे न ओळखणे इतके अभिजित आणि आमच्या घरचे एवढे बावळट नाही आहेत. तेव्हा मग मानिनी म्हणते की ते रक्त. तर लगेचच रेवा सांगू लागते की ज्या वेळेस जान्हवी आणि आनंदी तिथे आले होते आणि मी रमाला बघितलं त्याच वेळेस मला डाऊट आला होता की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे. त्यावेळेस आता रेवाने विचार केलेला असतो की जान्हवी आणि आनंदचं येणं तर कोइन्सिडन्स असू शकतो, पण रामाचं तसं नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला अलर्ट राहावं लागेल असा आता रेवाने विचार केलेला असतो. त्यानंतर मी मग त्या ब्लडची बॉटल माझ्या पाऊचमध्ये ठेवली आणि जेव्हा मला समजलं ना की रमा आणि अक्षय माझ्याकडून सत्य वधून घेत आहेत त्याच वेळेस मी पळाले आणि मग त्या बाटलीतील ब्लड तिथेच सांडवले. आणि देवसुद्धा मम्मा माझ्या पाठीमागे किती आहे बघ. ते ब्लड सांडत असताना रमाच्या व्हिडिओमध्ये ते ब्लडसुद्धा आले. आणि त्यावेळी रेवाने आई आजीला सांगितलेले असते की समोर ब्लड दिसतं तरीसुद्धा तुम्ही हे खोटं असं म्हणता का. तेव्हा आभ्याचा विश्वास बसलेला असतो आणि आभ्या म्हणतो की आत्ता मला समजलं, रमा जितकी मूर्ख आहे ना तितकेच जबाबदार अक्षय तू सुद्धा आहे. रेवा मानिनीला म्हणते की मग मी रडण्याचे नाटक केलं आणि म्हणाले की लॉस तर माझाच झाला ना. तेव्हा शशिकांत म्हणाला की रेवा, आम्ही तुझ्यासोबत आहोत. ही सर्व ऐकताच आता मानिनी खूप खुश झालेली असते. तर मानिनी म्हणते रेवा, तर तू माझ्यापेक्षा स्मार्ट निघाली, असं झालं का मिसकॅरेज. तर रेवा हसू लागते. तेवढ्या दरवाजावरती टकटक असा आवाज येतो आणि रेवा दरवाजाकडे बघते.
तर आता तेवढ्यात रेवा फोन ठेवते आणि दरवाजा उघडते तर अक्षय समोर आलेला असतो. इकडे आता आई आजी तिच्या बेडरूममध्ये शशिकांतला म्हणते की शशिकांत, आपल्या मुलामुळे एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद व्हावं असं मला अजिबात नाही वाटत. आई आजी म्हणते की रेवा अगदी सुंदर, सुशील, स्मार्ट आणि चांगल्या घरातून आलेली आणि तिच्यावर हे असं काय होऊन बसलं. शशिकांत म्हणतो की जेव्हा रेवा प्रेग्नंट आहे हे आपल्याला कळालं ना, तेव्हाच आपण अक्षयचं रेवासोबत लग्न लावून द्यायला हवं होतं. आई आजी म्हणते की बरोबर आहे तुझं शशिकांत, आणि त्या रमाने तर त्या अक्षयवर एवढी भूल टाकली ना की बस सांगायलाच नको. शशिकांत म्हणतो की बायकोचा बैल झालाय तो. तर आई आजी म्हणते की पाणी आता डोक्यावरून जायला लागलंय. तर लगेचच शशिकांत म्हणतो की आता आर नाही तर पार, मागं हटायचं नाही. आणि आई आजी आणि शशिकांत ड्रिंक्स करू लागतात. इकडे आता अक्षय रेवाला म्हणतो की तू किती थापा मारल्यास, किती नाटकं केलीस, हे तुला काहीच आठवत नाही का? तू पोटावर पडलीस की डोक्यावर सुद्धा? अक्षय म्हणतो की तू कधी मला मनापासून निस्वार्थी प्रेम केलंस का रेवा? अक्षय म्हणतो की मला एक सांग ना रेवा, तुझ्या पोटात बाळ होतं का? आणि आता तर तुझ्या प्रेग्नन्सीला 4 महिने सुद्धा होत आली होती. तर रडतच रेवा आता अक्षयला मिठी मारू लागते. तेव्हा अक्षय रेवाला दूर ढकलतो आणि म्हणतो की तुला लाज कशी नाही वाटत? तेव्हा रेवा म्हणते की प्रेम करणाऱ्याला कशाला आणि कसली लाज वाटायला पाहिजे अक्षय. त्यानंतर रेवा पटकन पुन्हा अक्षयला मिठी मारते आणि म्हणते की अक्षय, माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे रे, आणि तुझ्या प्रेमासाठी मी काहीही करू शकते अक्षय. रेवा म्हणते अक्षय, तू माझ्यासोबत असं का वागलास? आणि जेव्हा मी रमाला बघितलं ना तेव्हाच मला हे सर्व अगोदरच कळालं होतं. रेवा म्हणते का अक्षय, तू हे सर्व का केलंस? तर बोट करत अक्षय म्हणतो तुझी चोरी पकडण्यासाठी मी हे सर्व केलं. अक्षय म्हणतो आयुष्यात मी तुझ्या जवळ कधी येणार नाही, त्याचा प्रश्नच येत नाही, कळलं का तुला रेवा? तर रेवा म्हणते की कुठे जाणार अक्षय, तू माझ्याकडे येणार आहे. आणि लगेचच रागाने अक्षय आता रेवाला मारण्यासाठी हात उचलतो. तर रेवा म्हणते मार ना अक्षय, मार. तर अक्षय म्हणतो की तुझ्यावर हात उचलून मी माझा हात खराब नाही करून घेणार. अक्षय म्हणतो की तू जर भविष्यात एखाद्यावर प्रेम केलं असतं ना तर तुला कळलं असतं, पण तुला काय समजणार ते. प्रेमामध्ये असं बांधून ठेवायचं नसतं, तर प्रेमामध्ये स्पेस द्यायची असते. अक्षय म्हणतो की तू जेवढी प्रेमामागे धावशील ना तेवढं प्रेम तुझ्यापासून लांब जाणार रेवा. अक्षय म्हणतो की रेवा, आता तुला हे कळणार नाही, पण जेव्हा तुला हे कळेल ना त्यावेळेस खूप उशीर झालेला असेल रेवा. रेवा म्हणते असं म्हणतोयस का अक्षय? तेव्हा मला सुद्धा बघायचंय कोण जिंकतंय ते. इकडे आता शशिकांत आई आजीला म्हणतो की ह्या रामाचं ना तर मी आता काय करतो ते बघच तू. तर आई आजी म्हणते की ह्या अक्षयचं सुद्धा डोकं आपल्याला ठिकाणावर आणावं लागेल. तर आता शशिकांत म्हणतो की अक्षयचं रेवासोबत जबरदस्तीने लग्न लावावं लागलं तरी चालेल, पण मी रामाला या घराच्या बाहेरच काढणार. इकडे आता अभ्या, मयुरी शशिकांत हॉलमध्ये बसलेले असताना रेवावर पायरीवरून हळूहळू खाली येते आणि पटकन पडण्याचं नाटक करते. पळतच मयुरी आणि अभ्या आता रेवाला धरतो आणि सोप्यावर बसवतो. अभ्या म्हणतो काय होतंय रेवा तुला? तर रेवा म्हणते की चक्कर येऊन मळमळल्यासारखं होतंय. तेवढ्यात रमा आणि अक्षय सुद्धा तिथे येतात. तेव्हा अभ्या म्हणतो की काय अवस्था झाली रेवाची, बघितलं का तुम्ही? तेव्हा शशिकांत म्हणतो की अभि, तू कुणासोबत बोलतोय? काहीच उपयोग नाहीये. लगेच रेवा ही अजूनच रडण्याचे नाटक करते आणि म्हणते की माझं बाळ गेलं. तर मयुरी रेवाला शांत होण्यासाठी सांगते. तर हळूच अक्षय रमाला म्हणतो बघितलं का नाटक झालं सुरू. अक्षय म्हणतो की डॉक्टरला बोलवा चांगलं, मग आपल्याला कळेल की हे सर्व का होतंय, चक्कर का येते हिला, अगोदर काय झालंय सर्व बाहेर येईल, चांगल्या डॉक्टरांना बोलवा तुम्ही, असे अक्षय आता शशिकांतला बोलतो. अक्षय म्हणतो थांब मीच डॉक्टरांना बोलावतो. तर रेवा म्हणते की नको डॉक्टरांना नको नको अक्षय, मला माहीत आहे तुझा मोटिव्ह काय आहे ते. रेवा म्हणते मला फक्त अस्वस्थ होतंय, तेव्हा मला फक्त लिंबू पाणी हवंय. अभि म्हणतो की रेवा, मला वाटतंय की आपण एकदा डॉक्टरांना दाखवून घ्यायला हवं. तर रेवा म्हणते की नको अभि, मला फक्त मेंटल स्ट्रेस आलाय. रेवा म्हणते की मुलगा झाला की काय नाव ठेवायचं आणि मुलगी झाली की काय, असा विचार मी करत होते, पण सगळं गेलं माझ्याकडून, असे म्हणत रेवा रडू लागते. रमाकांत म्हणतो की एवढा विचार करत होती तर बाळाचं नाव काय ठेवणार होती सांग ना. तर रडतच रेवा म्हणते की तुम्ही एवढं म्हणतात तर सांगते. मुलगा झाला असता तर त्याचं नाव ठेवलं असतं प्रवास, आणि मुलगी असती तर रश्मिका. ते ऐकून आता अक्षय मोठमोठ्याने हसू लागतो. तेव्हा रमा म्हणते की एक काम कर, बाहुबली चांगलं नाव आहे ते सुद्धा ठेव, नाही तर कटप्पा हे सुद्धा चांगलं नाव आहे ते तरी ठेव. अक्षय हसू लागतो. तर लगेचच इकडे आता रेवा म्हणते की अभि, कुणाला बोलून काहीच उपयोग नाहीये. मी ज्याच्यावर प्रेम करत होते त्याच्या प्रेमाची निशाणी गेली आहे माझ्याकडून.
तर शशिकांत आता अक्षयला बोलणार. एवढ्यात अक्षय म्हणतो की हिने घाणेरडं पाप केलंय आणि त्या पापामध्ये तुम्ही तिचा सहभाग देताय. तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षय खरं पाप तर तू केलंयस. शशिकांत म्हणतो की अक्षय तुझा पुरुषार्थ कशात पाहिजे, तुझ्या वंशाचा दिवा त्याला ॲक्सेप्ट करण्यात तुझा पुरुषार्थ हवाय. शशिकांत म्हणतो की तुझ्या वंशाचा दिवा तू विझवलास, छी अक्षय. ते ऐकून आता अक्षय शशिकांतला म्हणतो की मुकादमाच्या नावाशिवाय सुद्धा माझ्याजवळ अस्तित्व आहे. आणि लगेच अक्षय आता रमाचा हात धरतो. शशिकांत म्हणतो की आमची काहीही मदत न घेता पुढच्या एकाच महिन्यात 1,00,000 रुपये कमवून दाखव. तर अक्षय म्हणतो की तुमच्या मदतीशिवाय मी 1,00,000 रुपये तुमच्या तोंडावर फेकून मारतो की नाही ते बघाच. असे म्हणत आता रमा आणि अक्षयने मुकादमाचे घर सोडलेले असते. आणि आता रमा आणि अक्षय अखेर मुकादमाचे घर सोडून बाहेर पडलेले असतात. तेव्हा आता अक्षय हा स्वाभिमान दाखवून शशिकांतच्या तोंडावर कसे 1,00,000 रुपये फेकून मारतो आणि रमा अक्षय पुन्हा कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.